नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जमीन मोजणीस याल तर याद राखा. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या व गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातील शेतकरी संघर्ष करत आहेत. सक्तीने जमीन मोजणीस याल तर याद राखा, जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित सभेत ते बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, स्वतःच्या जिल्ह्यात महामार्ग न घेता इतर जिल्ह्यांचे वाटोळे करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांसाठी भूमिका घ्यायला हवी. शिरोलीतील एका पुलामुळे महापुराची स्थिती निर्माण झाली. शक्तीपीठ महामार्ग 11 नद्यांवरून जाणार असल्याने भविष्यात महापुराचा धोका वाढणार आहे. या महामार्गामुळे हिंदूंची जमीन जाणार आहे का? बोरोड येथील ज्योतिर्लिंग मंदिरासह जिल्ह्यातील 200 मंदिरांना फटका बसतोय. तुमचे हिंदुत्व कुठे गेले, असा सवाल आमदार पाटील यांनी केला. आमदार पाटील म्हणाले, शक्तीपीठासाठी 1 लाख कोटी रुपये खर्चण्याऐवजी राज्यातील 50 जिल्ह्यांना प्रत्येकी 500 कोटी रुपये द्या. बेरोजगारांना दरमहा 5,000 रुपये द्या. 22 ते 20,000 लोकांना प्रत्येकी 1 कोटी रुपये रस्त्यासाठी द्या. सवलतीच्या दरात धान्य, गोड तेल उपलब्ध करा. पेट्रोल व डिझेलवरील कर कमी करून महागाई नियंत्रणात आणा. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ रद्द केल्याची घोषणा केली. निवडणुका होताच पुन्हा प्रक्रिया सुरू केली. स्क्रिप्ट नागपुरात तयार झाली, मात्र कोल्हापुरात प्लॉट शो झाला. 12 जिल्ह्यात प्लॉट शो होईल. आमदार जयंत पाटील म्हणाले, गडचिरोलीतील खनिजे गोव्यात नेण्यासाठी हा उपद्व्याप आहे. सत्ताधारी आमदार मंत्र्यांनी सडेतोड भूमिका घ्यावी. राजू शेट्टींवर माझा विश्वास आहे, मात्र माझ्यावर त्यांचा नाही. माजी आमदार संपत बापू पवार पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी एकजूट केल्यास सरकारला निर्णय बदलणं भाग पडेल. माजी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, मोर्चा हा ट्रेलर असून 2029 मध्ये शेतकरी ताकद दाखविल. शिवसेनेचे विजय देवणे म्हणाले, ज्यांनी उद्धव ठाकरेंना फसवले ते शेतकऱ्यांना फसवणार नाहीत का? पालकमंत्र्यांनी खुर्ची सोडून शेतकऱ्यांसोबत यावं. रक्ताचे पाठ वाहतील, पण 1 इंचही जमीन देणार नाही. यावेळी संपत देसाई, सम्राट मोरे, बाळासाहेब खाडे, मनोज फराखट्टे, अतुल दिगे, अजित पवार, शिवाजी मगदूम, गिरीश फोंडे यांची भाषणे झाली.